जय गजानन. वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत, काय अप्स अँड डाऊन असणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यात, हे आपण सगळं बघणार आहोत टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत, प्रिडिक्शन घेणार आहोत की ह्या महिन्यामध्ये अप्स अँड डाऊन काय असतील. सो आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या. मीही घेते. इष्टदेवतेचं नाव घेणं खूप चांगली गोष्ट असते. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्या इष्टदेवतेपासून, आपल्या आराध्य देवतेपासूनच करायची असते. सो त्याच्यात अजून जास्त छान रिझल्ट मिळतो याच्यासाठीच, बाकी दुसरं काही नाही. जेही काही तुमचे इष्ट असतील, जेही काही तुमचे गॉडफादर असतील त्यांचं नाव घ्या. सो मीही घेते, तुम्ही पण घ्या. चला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर नेहमीप्रमाणे आपण जॉबवाल्यांसाठी बघणार आहोत की जॉबवाल्यांसाठी ह्या महिन्यामध्ये काय अप्स अँड डाऊन आहेत, काय प्रिडिक्शन आहे, काय गायडन्स आहे टॅरोकडनं, हे बघणार आहोत. सो इतका छान महिना आहे जॉबवाल्यांसाठी. म्हणजे खूप ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला युनिव्हर्सकडनं, खूप मिळतंय. खूप मटेरियलिस्टिक गोष्टीही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकाल. पण जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा आपण दान करतो, ही पण गोष्ट तेवढीच खरी. पण जे तुमच्याकडे मिळतंय, जे तुम्हाला मिळालेलं आहे ना, त्याच्यातनं काही अंश किंवा काही भाग तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचा आहे लोकांमध्ये. तुमच्याकडे जे युनिव्हर्सकडनं म्हणा, ज्या ब्लेसिंग्स तुम्हाला मिळालेले आहेत, ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी मिळालेल्या आहेत, जी तुमचं इन्क्रीमेंट होण्याची वेळ आहे, खूप काही छान गोष्टी मिळण्याची वेळ आहे, तर त्याच्यातनं काहीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करण्याचा प्रयत्न करा. असं नाही की फक्त घरातल्यांना तर देतातच आहात तुम्ही, पण त्याच सोबत समाजामध्ये अशी काही लोक असतात की ज्यांना काही मिळण्याची खूप आवश्यकता असते कुठून तरी. म्हणजे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्याकडे जितकं येत असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही कुणाला अन्न म्हणा, वस्त्र म्हणा, निवाऱ्यासाठी काही असेल, तुमच्याकडनं काही सोय होत असेल तर त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे तुम्हाला जेवढं द्यावंसं वाटत असेल तेवढं द्या. फक्त जे तुम्हाला मिळतंय ना, त्याचा तुम्हाला इगो नका वाटू देऊ, किंवा तुम्ही जे दान करतात त्याच्यामुळे जर तुम्हाला इगो आला तर मग असतं ना की खूप काही मिळवल्यानंतर एखादा व्यक्ती धडाम खाली पडतो. म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखी गोष्ट होते, तर ती होणार आहे. कारण तुमचं ह्या महिन्यामध्ये तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीमेंट म्हणा किंवा म्हणजे तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट असेल, तुम्ही कुठली फाईल तयार केली असेल, तुम्ही काहीही वर्क छान केलं असेल, काही पॉझिटिव्ह वर्क केलं असेल, तर त्याला यश खूप मिळणार आहे, खूप भरभरून यश मिळणार आहे. याचा कधी कधी आपल्याला इगो पण येतो, किंवा कधी कधी आपण लोकांना काही देतोय ना, तर त्याच्या बदल्यात 10 ठिकाणी बोलतो. म्हणजे 1 रुपया कोणाला दिला तर 10 ठिकाणी बोलून दाखवू की मी त्याला दिलं, मी त्याला असं केलं. तर ही गोष्ट करायची नाही. त्याच्यानंतर दिल्याला महत्व राहत नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपण बिझनेस विषयी बघून घेऊ की बिझनेसवाल्यांसाठी हा बिझनेसमध्ये असं आहे की तुम्ही तुमच्या वर्कर्सला खूप म्हणजे तुमच्याकडे अनुभव तर खूप आहेत, तुमचं वर्क खूप चांगलं आहे. पण मग याच्यामुळे काय होतं की तुम्ही तुमच्या वर्कर्सला पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगणं, पुन्हा पुन्हा रोकटोक करणं, तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते बळजबरी लोकांना देणं, कधी कधी न मागता काही गोष्ट दिलेली असली तर त्याचं व्हॅल्यू समोरच्याला नसते, किंवा मग कुणाची कितपत ऐकण्याची कॅपॅसिटी आहे हे पण खूप महत्वाचं आहे बघणं. तर सो त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. नाहीतर मग असं होईल की एकटेपणा बिझनेसमध्ये असं होईल की तुमच्याकडे एक वेळ असा येईल की वर्करच राहणार नाही, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणी दिसणार नाही, अशा काही गोष्टी घडतील. स्टेबिलिटी राहणार नाही, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. सो याच्यासाठी जे कराल ते विचारपूर्वक करा. तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, खूप म्हणजे अनुभव खूप आहेत तुमच्या बिझनेस विषयी, नॉलेज खूप आहे, पण उगाच लोकांना ते परत परत सांगू नका. लोकांना उगाच सजेशन्स, रिकामे सजेशन्स देऊ नका. हे सगळ्यात मोठी गायडन्स आहे तुमच्यासाठी. तरच तुमचा बिझनेस छान चालेल, तरच तुमचा बिझनेस स्टेबल राहील, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो आता आपण परिवारासाठी बघून घेऊ की परिवारासाठी काय गायडन्स आहे. परिवारासाठी तुमच्याकडे भरपूर काय अथॉरिटी आहेत, तुमच्या फॅमिलीसाठी भरपूर अशा काय अथॉरिटी आहेत,
स्टेबिलिटी राहणार आहे तुमच्या परिवारामध्ये. तुमची जी रिस्पेक्ट सगळे करत होते, त्या रिस्पेक्टला तुम्ही जाणूनच तसे बिहेव करणार आहात. सगळ्याच काही गोष्टी छान करणार, पॉझिटिव्ह करणार आणि त्याच प्रकारे तुमची फॅमिलीही तुम्हाला सपोर्ट करेल. फॅमिलीही तुम्हाला समजून घेईल. कारण कसं असतं, कधी-कधी काही ज्या गोष्टी आपण देतो त्याच आपल्यापर्यंत पोहोचतात, हे पण आहे. फ्रीडम मिळेल तुम्हाला. फॅमिलीमध्ये सगळ्याच काही गोष्टी छान होतील, पॉझिटिव्ह होतील, स्टेबल होतील. इमोशनली तुम्ही स्टेबल राहणार. सगळ्या काही गोष्टी छान आहेत. निगेटिव्ह कुठलीहीच गोष्ट होणार नाहीये. सो कीप इट अप. छान आहे. परिवारात तर शांतता राहील, ही गोष्ट तेवढीच नक्की. आपण आता कपल्सच्या बाबतीमध्ये जाणून घ्यायचं म्हटलं तर कपल्समध्ये सगळ्याच काही गोष्टी अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही करणार. अंडरस्टँडिंगमध्येच तुम्ही राहणार आहात. सगळ्या काही गोष्टी छान राहतील. फक्त तुम्ही म्हणाल नेहमीच हा फक्त येतो, तर फक्त याच्यासाठी येतो की प्रत्येक रिलेशन, प्रत्येक गोष्ट चुकीची घडण्यामागचं सगळ्यात एक मोठं गोष्ट म्हणजेच इगो. इगो ही अशी गोष्ट आहे किंवा राग हा अशी गोष्ट आहे की सगळ्याच गोष्टींवर पाणी फिरवतो. 9 गोष्टी चांगल्या केल्या असतील, ही एक गोष्ट जर तुमची चुकली असेल तर त्या चांगल्या 9 गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही. ती एक चुकीच्या गोष्टीकडे सगळेजण लक्ष देतात. सो सेम असंच होणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरशिपमध्ये लाख एफर्ट्स लावले असतील, पण एक चुकीची पाऊल, एक चुकीचा तुमचा राग, एक चुकीचा तुमचा शब्द सगळं काही विस्कळून टाकेल. सो जपून बोलायचं आहे, जपून बिहेव करायचं आहे. तुम्ही रागीट आहात हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. तुमच्याकडनं चुकीचं बोललं जातं हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्यामध्ये इगो आहे हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. जे हा खूप छोटासा भाग झाला, पण आहे. तुम्ही बोलण्याच्या भरात, रागाच्या भरात खूप काही बोलून जातात, काही राहून जातात. ही पण गोष्ट तेवढीच खरी. सो याला ओव्हरकम करा. बाकी सगळं बेस्ट आहे. आता हेल्थच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असला तर हेल्थमध्ये छान आहे, स्टेबिलिटी आहे. आतापर्यंत जे तुम्ही जसं डायबिटीजवाले असतात की ते खूप काही लोक असे असतात की जे काटेकोरपणे पथ्य पाळतात, काटेकोरपणे सगळ्याच गोष्टींची काळजी घेतात. तुमच्यामध्ये तेवढी स्टेबिलिटी आहे, तुमचं माइंडसेट तितकं स्ट्रॉंग आहे, सगळं बेस्ट आहे. सो ते सगळं छान होणार आहे. तुम्ही पैशाला जपून यूज करणार, कुठेही म्हणजे इन्व्हेस्ट करणार नाहीत, कुठलाही ट्रीटमेंट, चुकीची ट्रीटमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणार नाहीयेत. जे आतापर्यंत प्रॉब्लेम होते, नव्हते असं नाही. जे प्रॉब्लेम होते ते आता चांगले होण्याच्या नोटवर आहेत. सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या नोटवर आहेत. तुम्ही आता फ्रीडमली सगळ्या काही गोष्टी करू शकतात. तुमच्या आयुष्यात फ्रीडम येण्याची वेळ आलेली आहे. पण मग याच्यानंतर असं आहे की रागात येऊ नका, इगोस्टिक बनू नका. ते म्हणजे असं असतं ना, मग मी तर हे केलं म्हणजे मग तुम्ही लोकांना सजेशन द्यायला लागतात. असं काही करायचं नाही. अशा काहीच गोष्टी तुमच्यामध्ये येऊ द्यायच्या नाहीत. तुम्ही लगेच सांगाल लोकांना, मग मी तर इतकं केलं, तुला करायला काय झालं? प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता ओव्हरऑल महिना कसा असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी तेही आपण बघणार आहोत. खूप बेस्ट, खूप छान महिना आहे. ओव्हरऑल महिना खूप बेस्ट आहे. सगळ्याच काही गोष्टी खूप खूप छान आहे. पण जसं मी बऱ्याचशा कार्ड्समध्ये सांगितलं की बघा, हळूहळू प्रत्येकच याच्यामध्ये आहे थोडंफार प्रमाणामध्ये की इगो येऊ देऊ नका. सेम इगो येऊ देऊ नका फक्त. बाकी ओव्हरऑल सगळं काही छान आहे, सगळं काही स्टेबल आहे. जर इगो आलाच तर तुम्ही म्हणाल की काय काय होऊन काय होणार आहे इगोमुळे, मी तुम्हाला सांगते, ह्याच कार्डवरून सांगते. सगळं काही यश मिळालेलं आहे. तुमच्या हार्डवर्कला, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, तुमच्या हेल्थसाठी असेल, जी तुम्ही मेहनत केली होती, जेही काही तुम्ही मिळवलेलं होतं ना, ते सगळं जे तुम्ही तुमच्या इगोला ओव्हरकम नाही केलं ना, तर सगळं कंट्रोलच्या बाहेर जाईल, सगळं विस्कळीत होईल. सो याच्यासाठीच सांगते की इगो बाजूला ठेवा, इगोला ओव्हरकम करा. याच्यासाठी काय कराल? आता याच्यासाठी सगळ्यात मोठं म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन इज द बेस्ट रेमेडी. मेडिटेशन ही खूप मोठी रेमेडी आहे. मंत्र चॅन्टिंग इज द बेस्ट रेमेडी. जितकं मनाला शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू सगळ्या काही गोष्टी छान होतील, छान राहतील. देवावर विश्वास ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.